गौरी गणपतीचा सण कोकणातला मोठा सण अर्थात घरोघरी होणारी सजावट किंवा घरोघरी होणारा गणेशोत्सव हे कोकणातलं आकर्षण। पण त्याच वेळेला अशी काही मंडळं आहेत जी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये कुठंच मागे नाही आहेत। मी आता रत्नागिरी शहरातील टिळक आळी या गणेशोत्सव मंडळामध्ये आहे। अगदी साधं सोपं आणि सोबर असं इथं हे सजावट केली गेलेली आहे। अगदी मागच्या 99 वर्षापासून अशाच पद्धतीनं हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय। विशेष बाब म्हणजे या मंडळाचं यंदाचं 99वं वर्ष सुरू आहे। पुढच्या वर्षी या मंडळाला 100 वर्ष गणेशोत्सवाची साजरी हे मंडळ करणार आहे। काही सदस्य आहेत त्यांच्याशी बोलतोय। सजावट जी बेसिकली केली जाते तुमचा एक वेगळा युनिक गोष्ट आहे जी कोकणातली आहे, कदाचित इतर मंडळांमध्ये दिसत नाही आहे। सो ही सजावट करताना उद्देश काय आणि कोणती सजावट तुम्ही आता केलेली आहे? तुम्ही आमच्या मंडळाचा जर का इतिहास लक्षात घेतला तर 99 वर्ष तुम्ही आधीच उल्लेख केला आहे। तर गेल्या 99 वर्षामध्ये जवळपास गेले 20 ते 25 वर्षामध्ये आम्ही वैविध्यपूर्ण अशा सजावट इथे साकार करतो। ती सजावट पूर्णतः इथल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या हस्तकौशल्यातूनच झालेली असते। त्याच्यामागचा आमचा उद्देश असा असतो की पर्यावरणपूरक साहित्य वापरूनच आपण करतो आणि सजावटीवर अनावश्यक खर्च आम्ही टाळतो। कमीत कमी पर्यावरणपूरक साहित्य वापरून खर्चामध्ये ते करणं हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट असतं। त्याचबरोबर आमच्या मंडळाची विसर्जन मिरवणूक म्हणजे या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक हा आजपर्यंतचा एक सर्व रत्नागिरीकरांचा आकर्षणाचा बिंदू आहे। आणि त्यातलं एक मुख्य आकर्षण असं आहे की आम्ही ज्या विसर्जन मिरवणूक करतो त्या आमच्या त्या गाडीवर ही आमची पूर्णतः सजावट, आम्हाला या सजावटी सकट आमची विसर्जन मिरवणूक निघते आणि गेले अनेक वर्ष ही प्रथा आमची चालू आहे। आणि त्यामुळे सजावट करताना आमचा प्राथमिक उद्देश असतो की तो अवाढव्य होऊ नये, ज्याच्याबरोबर आमची सवाद्य मिरवणूक, लेझिम, ढोलपथक आणि भजन या तिघांसह आमची जाता येईल हाच उद्देश ठेवून आम्ही सजावट करतो। तर कोकणातल्या घरगुती गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव आणि मला वाटतं टिळक आळीमध्ये ही जी सजावट केलेली आहे साधी सोपी आहे, पण यातनं दिला जात असलेला मेसेज जो आहे तो लाऊड आणि क्लिअर आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।